नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नानांनी आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांनाही बोलवलेलं आहे. परंतु ऋषिकेशला एक आता काम मिळालेलं आहे, त्यामुळं ऋषिकेश हा तिथे जायला तयार नाही आणि ते गाडीवरती ड्रायव्हर म्हणून कोल्हापूरला जायचा आहे, माल पोचवायचा आहे. त्यासाठी ऋषिकेश हा जायला निघतो. ऋषिकेशने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आत्ता माघार घ्यायची नाही, म्हणून ऋषिकेश हा तिकडे गेलेला असतो. मग जानकी एकटीच आता नानांना भेटायला ही रणदिवेंच्या घरी आलेली असते. जेव्हा जानकी ही रणदिवेंच्या घरी नानांना भेटायला येते, तेव्हा नानांना भेटायला आल्यानंतर जानकी ही स्पष्टपणे तिथं आलेली असते. कोणताही वेश घेऊन जानकी आलेली नसते. सुमित्रा त्याचबरोबर नाना तिथे असतात. त्याचबरोबर नानांनी भेटायला बोलवलेलं आहे, त्यामुळं तिला कोणी अडवण्याचा प्रश्नच येत नाही. आणि मग त्यावेळी ऐश्वर्या मात्र घराच्या बाहेर असते. अवंतिका आणि सौमित्र दोघंही नानांकडे जानकीला घेऊन येतात. जानकी मात्र शांतपणे नानांना भेटायला आलेली असते, कारण नानांनीच तिला बोलवलेलं असतं आणि नाना हे जानकीशी बोलणार असतात. हे सगळं जेव्हा घडणार असतं तेव्हा मात्र इकडे सयाजीरावने खूप मोठा राडा केलेला असतो. सयाजीरावने लोकांना इकडे हल्ला करायला पाठवलेलं असतं ऋषिकेशवरती, कारण त्याने ठरवलेलं असतं की इथे जानकी जेव्हा असणार, जानकीच्या समोर हे घडवून द्यायचं नाही, तर ऋषिकेश जाताना स्वतःच्या पायावरती जाणार आहे, पण तो माघारी येताना मात्र तो येणार आहे तो म्हणजे चौघांच्या खांद्यावरती. हा सगळा डाव असतो तो फक्त आणि फक्त या सयाजीरावचा. खरं तर आता हे सगळं घडणार असतं, पण जानकीला जेव्हा या गोष्टीची कुणकुण लागते तेव्हा जानकी मात्र वाऱ्याच्या वेगाने जाऊन ऋषिकेशचा जीव वाचवणार असते. देवीआईच्या कृपेने हे सगळं घडणार असतं. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे ऐश्वर्याने जानकीच्या कपाळावरती खोटं नाणं लावलेलं असतं. या गोष्टीचा ऋषिकेशला खूप राग आलेला असतो. खरं तर ऋषिकेशला ही गोष्टच पटलेली नसते की हे सगळं जे काही घडलेलं आहे, ऋषिकेशवरती गुंडांचा हल्ला होणार असतो आणि जानकीला देवीआईच्या कृपेने ह्या सगळ्या गोष्टींची कुणकुण लागलेली असते आणि जानकी ऋषिकेशचा जीव वाचवण्यासाठी तिथे पोहोचणार असते. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर ऋषिकेशला खूप राग आलेला आहे. ऋषिकेशला अजिबात ही गोष्ट पटलेलीच नाही की सयाजीराव त्याचबरोबर ही ऐश्वर्या माझ्या बायकोला त्रास देत आहेत. ऋषिकेश भयानक चिडलेला असतो. ऋषिकेश म्हणतो की आता काहीही झालं तरीही मी मात्र ऐकून घेणार नाही आणि त्या ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवणार आहे. हे सगळं ऋषिकेशने ठरवलेलं असतं. आणि इकडे त्याच वेळी दारात सौमित्र आणि अवंतिका दोघंही ऋषिकेश आणि जानकीला नानांचा निरोप देण्यासाठी आलेले असतात. आणि ऋषिकेशला मात्र खूप राग आलेला असतो. ऋषिकेश म्हणत असतो की माझा तुमच्याशी काहीही संबंध नाही, तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या दारात येऊ नका, असं ऋषिकेश सांगत असतो. परंतु जानकी म्हणते की नानांनी बोलवलेलं आहे म्हणून ते दोघंजण आलेले आहेत, तुम्ही अशा पद्धतीने नका बोलू, हे सगळं जानकी सांगत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी पुन्हा तू तिथे काम करायला जायचं नाहीस. आज ज्या कंपनीत तू कामासाठी गेलेली होती त्या कंपनीत पुन्हा जायचं नाही, असं ऋषिकेश स्पष्टपणे सांगत असतो. परंतु जानकी म्हणते आपल्याला 4 पैसे हवे आहेत, त्यासाठी आपण काम करतोय ना, त्यामुळे या गोष्टींचा विचार करायची काहीच गरज नाही. इकडे सौमित्र आणि अवंतिका वाट बघत बसलेले असतात. मग दुसऱ्या दिवशी ऋषिकेश म्हणतो की जानकी मला काम मिळालेलं आहे आणि मी कोल्हापूरला जाणार आहे. तेव्हा जानकीला सांगून ऋषिकेश हा कोल्हापूरला जायला निघालेला असतो. आणि इकडे सयाजीरावची नाटकंही सुरूच असतात. इकडे नाना मात्र वाट बघत असतात की जानकी कधी येणार आहे, जानकी कधी येणार आहे, एवढंच नानांच्या डोक्यात सुरू असतं. सौमित्र म्हणतो की मी जानकी वहिनीला निरोप दिलेला आहे आणि नाना काळजी करू नका, जानकी वहिनी नक्की येईल, मला खात्री आहे की जानकी वहिनी वेळेवरच येणार आहे.
इकडे जानकी नानांना भेटण्यासाठी आलेली असते. ऋषिकेशने जानकीला शपथ घातलेली असते की तू त्या कंपनीमध्ये कामाला जायचं नाही, कारण हे सगळं करण्यामागं ऐश्वर्या जबाबदार आहे, हेही ऋषिकेशने सांगितलेलं असतं. कारण जानकीने त्या कंपनीचं नाव हे ऋषिकेशला सांगितल्यानंतर आता जानकीला कळलेलं असतं की म्हणजे त्याच कंपनीमध्ये ऋषिकेशलाही काम नाकारलं होतं आणि आज मला काम दिलेलं आहे तर ते अशा पद्धतीचं दिलेलं आहे. त्यामुळं आता जानकीच्या लक्षात आलेलं असतं हे सगळं करतंय ती म्हणजे ऐश्वर्या, हे सगळं ऐश्वर्या करत आहे हे जानकीच्या लक्षात आलेलं असतं. आता जानकी विचार करून इकडे नानांना भेटायला आलेली असते. नेमकी ऐश्वर्या तिच्या डॅडाला भेटण्यासाठी गेलेली असते आणि मग इकडे जानकी आलेली असते. नानांना ती भेटते. नाना तिला सांगत असतात आणि जानकीला ते कळू लागतं. नाना आल्या जानकीच्या समोर हात जोडतात, जानकीची माफी मागतात, जानकीला सांगू लागतात की जानकी मला माफ कर, कारण हे सगळं जे काही घडलेलं आहे ते मी मुद्दामहून नाही केलेलं. या सगळ्यामध्ये कारणीभूत आहे ते म्हणजे हे ऐश्वर्या आणि सयाजीराव, त्यांच्यामुळं हे सगळं झालेलं आहे हे जानकीला नाना सांगू लागतात. तेव्हा जानकी म्हणते, नाना मला माहिती आहे तुम्ही काही केलेलं नाही, हे जानकी स्पष्टपणे नानांना सांगत असते. जानकी म्हणत असते की मला माहिती आहे नाना, अशी कोणती तरी गोष्ट होती ज्यामुळं तुम्हाला हे सगळं करावं लागलेलं आहे, या गोष्टींचा निर्णय घ्यावा लागलेला आहे. त्यावेळेस मात्र इकडे नाना म्हणतात की हो, आणि त्यानंतर नाना स्पष्ट बोलायला लागतात. नानांच्या तोंडून शब्द स्पष्टपणे ऐकायला येऊ लागतात आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. त्याचवेळी सौमित्र आणि अवंतिकाही तिथं असतात आणि त्यानंतर नाना जानकीशी बोलत आहेत हे पाहून सौमित्र आणि अवंतिका दोघंही बाहेर जातात आणि त्याचबरोबर सुमित्रा तिथे येते. नाना सुमित्राच्या समोर जानकीला म्हणत असतात की जानकी मला माफ कर, माझ्याकडून चूक झालेली आहे, जानकी मला माफ कर, माझ्याकडून चूक झालेली आहे, हे सगळं नाना बोलत असतात. आणि त्याचबरोबर नाना इकडे म्हणत असतात की मला माहिती आहे जानकी, तुझी काहीही चूक नव्हती आणि हे सगळं जे काही घडलेलं आहे ते ऐश्वर्यामुळं झालेलं आहे, हे नानांनी जानकीला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर नाना जानकीला म्हणत असतात की ऐश्वर्याने मला धमकी दिलेली होती, ऐश्वर्याने मला सांगितलेलं होतं की ती ओवीला मारून टाकणार आहे, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. आता हे नानांनी जानकीला सांगितलेलं असतं आणि नेमकं तेच बोलणं आता सुमित्राने ऐकलेलं असतं आणि सुमित्रालाही खूपच मोठा धक्का बसतो आणि सुमित्रा म्हणू लागते, काय सांगताय तुम्ही हे सगळं, म्हणजे तुम्ही हे सगळं ओवीसाठी केलं. तेव्हा जानकीला पण बरं वाटतं की आपल्या ओवीसाठी नानांनी हा निर्णय घेतलेला होता, पण ओवीच्या जीवावर उठलेल्या ऐश्वर्याला मात्र मी सोडणार नाही. तेवढ्यातच तिथे गुलाब येतो आणि गुलाब म्हणत असतो की जानकी वहिनी, मला तुम्हाला एक निरोप द्यायचा आहे. तेव्हा जानकी म्हणते, काय झालं. तेव्हा तो सांगू लागतो की मला आत्ताच कळलेलं आहे की ऋषिकेश दादांच्या जीवाला धोका आहे. ऋषिकेश दादा आज कोल्हापूरला मालाची डिलिव्हरी देण्यासाठी गेलेले आहेत ना. तेव्हा जानकी म्हणते की हो. तेव्हा ते सांगतात की आज ऋषिकेश दादांच्या जीवाला धोका आहे आणि हे सगळं आता सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर तिथं घडतं मात्र वेगळंच. आणि मग जानकी म्हणते की आता मला काही करून ऋषिकेशच्या मदतीला पोहोचलं पाहिजे, हे सगळं जानकीने ठरवलेलं असतं आणि जानकी त्याचसाठी तिथून धावत सुटते. जानकी म्हणते, काहीही झालं तरी मला ऋषिकेशचा जीव वाचवणं खूप महत्त्वाचं आहे, असं म्हणत जानकी तिथून निघालेली असते आणि जानकी धावतच जाते ती म्हणजे ऋषिकेशच्या मदतीला. त्याचवेळी इकडे सौमित्र आणि त्याचबरोबर गुलाब हे दोघंही जानकीच्या पाठोपाठ जातात. नानांनी मात्र ती कागदपत्र कुठं आहेत हे जानकीला सांगितलेलं असतं आणि जानकीच्या लक्षात आलेलं असतं आणि नानांची वाचाही परत आलेली असते आणि त्यामुळं नाना आता नवीन मृत्यूपत्र करणार हे मात्र ठरलेलं असतं. आता सध्या जानकीसाठी ऋषिकेशचा जीव महत्त्वाचा असतो आणि नानांचा निरोप घेत जानकी ऋषिकेशचा जीव वाचवण्यासाठी धावत सुटते. जानकीच्या पाठोपाठ सौमित्र आणि गुलाब हे सगळेजण जाऊ लागतात. जानकीला मात्र काळजी वाटत असते की हे सगळं काय घडत आहे, कारण या सगळ्या गोष्टींमुळंच आपल्या आयुष्यात इतकं मोठं वादळ आलेलं होतं आणि आत्ता ऋषिकेशचा जीव धोक्यात आहे. मला काही करून ऋषिकेशचा जीव वाचवणं तेवढंच महत्त्वाचं आहे.
असा विचार जानकीनं केलेला असतो आणि जानकी मात्र धावत सुटते. इकडे ऋषिकेशचा जीव वाचवण्यासाठी ऑलरेडी काही लोक पोचलेले असतात, जे ऋषिकेशच्या मदतीला धावून आलेले असतात. ऋषिकेशच्या गाडीवरती गुंड हल्ला करणार असतात आणि त्याचवेळी ऋषिकेशने आजपर्यंत जपलेली माणसं ही ऋषिकेशच्या मदतीला तिथं धावून आलेले असतात. ऋषिकेशने ज्या शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस मदत केलेली असते ते शेतकरी तिथं धावून आलेले असतात आणि त्याच वेळी तिथं पोहोचतात ते म्हणजे जानकी, त्याचबरोबर सौमित्र आणि गुलाब. जानकीला ऋषिकेश म्हणू लागतो की जानकी तू इथे. तेव्हा जानकी गेल्या गेल्या तिथं ऋषिकेशला विचारते तुम्ही कशा आहात. तेव्हा ऋषिकेश सांगतो की मी ठीक आहे, तू असं का विचारते. तेव्हा जानकी म्हणते मला कळलं होतं तुमच्या जीवाला धोका आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आजपर्यंत आपण जी माणुसकी जपलेली आहे ती अजून जिवंत आहे ना, त्यामुळं काळजी करायची काहीच गरज नाही आहे जानकी तुला. तेव्हा तिथे सौमित्र त्याचबरोबर जानकी ऋषिकेश असतात. सौमित्र जाऊन लगेचच ऋषिकेशला मिठी मारतो. गुलाब पण धावत जातो आणि ऋषिकेशला मिठी मारतो. म्हणजे अखेर सौमित्र जानकी हे सगळे पोहोचण्याआधी ऋषिकेशचा जीव तर वाचलेला असतो, पण त्याचबरोबर सौमित्रने मात्र या सयाजीरावच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केलेली असते आणि पोलिसांना सांगितलेलं असतं की या माणसामुळे माझ्या भावावर हा जीवघेणा हल्ला झालेला आहे. आणि त्या गुंडांनाही त्याने पकडलेलं असतं त्या लोकांनी, आणि ती लोकही तिथं आलेली असतात आणि त्या सगळ्यांनी सांगितलेलं, त्या लोकांना मारल्यामुळं त्या लोकांनीही सांगितलेलं असतं की हे सगळं जे घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त सयाजीरावमुळं. हे आता जानकीच्याही लक्षात आलेलं असतं आणि मग जानकी ठरवते की आता सोडायचं नाही. म्हणून जानकी ऋषिकेशला सांगू लागते की ऋषिकेश आता बास झालं, आत्तापर्यंत आपण खूप वेळा सहन केलेला आहे, पण यापुढं नाही, अजिबात नाही, यापुढं कोणतीही गोष्ट आपण सहन करायची नाही, असं जानकीने ऋषिकेशला सांगितलेलं आहे. आणि ऋषिकेश पण म्हणतो की हो जानकी. आणि त्याचवेळी सयाजीरावला पकडून आता सगळ्या शेतकऱ्यांनी सयाजीरावची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. सयाजीरावचं डोकं फोडलेलं असतं आणि त्याचवेळी पोलीस तिथे येतात आणि सयाजीरावला पकडून घेऊन जातात. म्हणजे फायनली सयाजीराव आणि ऐश्वर्या यांचा डाव हा त्यांच्यावरच उधळलेला असतो. तर इकडे सुमित्राला तिची चूक कळलेली असते. तिनं जानकीचे हात जोडून माफी मागितलेली असते आणि तिलाही तिच्या चुकीचा पश्चाताप झालेला असतो. अशा पद्धतीनं जानकी नानांच्या घरी म्हणजे रणदिवेंच्या घरी पुन्हा येताच एवढा मोठा चमत्कार घडलेला असतो आणि इतकी मोठी गोष्ट घडलेली असते की ज्यामुळं रणदिवे कुटुंब आता पुन्हा एकत्र येणार असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.